बायसन व्हॅलीमध्ये ज्या पद्धतीने हल्ला झाला आणि 28 लोक जे आहे ते पर्यटक मारले गेले, या सगळ्या संदर्भात आपण भारतीय म्हणून जो आहे प्रत्येकाला मनात चीड आलेली आहे आणि या दहशतवाद्यांना उत्तर दिलं पाहिजे असं म्हटलं जातं। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जे आहे सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम सर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊ की भारत कशा पद्धतीने उत्तर देऊ शकतो। सर, तुम्ही जसं म्हणाले की उत्तर कसं देऊ शकतो, उत्तर हे द्यायलाच पाहिजे आणि पुष्कळदा प्रश्न येतात की आपण पहिले कारवाई का नाही करत। ॲज अ पॉलिसी आपला देश आहे जिथे डिफेन्स सर्व्हिसेस आपण म्हणतो, डिफेन्स इज दी ॲक्च्युअल पोझिशन आणि जर का कोणी आपल्याला छेडखानी केली तर त्याचं उत्तर दिलं जातं आणि उत्तर दिलं जातं खूप जबरदस्त तरीकेने, ज्याने दुश्मनला कळेल की आपण काय केलं, हे कसं करायला नको करायला होतं। आणि जसं बैसरांमध्ये झालं, हे जे कृत्य केलं आहे दहशतवाद्यांनी हे फार निर्मम आहे आणि हे जितकी भर्त्सना करू तितकी कमी आहे, पण नुसती भर्त्सना करून चालणार नाही। आपल्याला ह्याचं प्रत्युत्तर द्यायलाच पाहिजे आणि अशा लेवलला द्यायला पाहिजे की जिथे पाकिस्तान कमीत कमी ह्या वेळा तरी धडा शिकेल, कारण म्हटलं जातं की पाकिस्तान कधीच धडा शिकत नाही। त्यांची एक पॉलिसी आहे जी की लो कॉस्ट पॉलिसी आहे। ते म्हणतात वी विल ब्लीड इंडिया इंटू 1000 कट्स, म्हणजे आपण छोटी छोटी कारवाई करून भारताला त्रास देत राहू, त्यामुळे भारत कधीही स्थिर होणार नाही। पण ते दिवस लदले आता आणि जेव्हा आपण कारवाई करू आपल्याला सगळ्यांना दिसेल की जी कारवाई होईल ती खूप जबरदस्त आणि हेवी लेवलची होईल। सर, काही 5 निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले, त्यामध्ये सिंधचं जसं पाणी थांबवणे असो यासारखे महत्त्वाचे निर्णय, पण याचा किती परिणाम खरंच पाकिस्तानवर होणार आहे किंवा या व्यतिरिक्त आपण ज्या पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित आहे त्याला अजून काय कारवाई अपेक्षित आहे? तुमचं म्हणणं बरोबर आहे। जसे 5 त्यांनी निर्णय घेतलेत इमिजिएटली आल्यानंतर, सौदी अरेबियाहून आल्यानंतर त्यांनी घेतले निर्णय, त्यातला जसा तुम्ही म्हणाला की इंडस वॉटर ट्रीटी जो 1960 मध्ये साईन झाला होता, ह्याच्यामध्ये बेसिकली 6 नद्या आहेत। त्याच्यामध्ये त्यांना म्हणतात ईस्टर्न रिव्हर्स आणि वेस्टर्न रिव्हर्स। त्याच्यामध्ये ज्या वेस्टर्न रिव्हर्स आहेत ज्या त्या साईडला आहेत त्या आहेत इंडस, झेलम, चिनाब, आणि ज्या ईस्टर्न साईडला आहेत त्या आहेत ब्यास, रावी आणि सतलज। या सगळ्या नद्या आपल्या JNK मधून त्यांच्या एरियामध्ये पोचतात। ते आहेत लोअर ॲग्रिडियन्स स्टेट, म्हणजे नद्या त्या साईडला वाहतात आणि पाणी हे खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे लाईफसाठी। आणि एकदा मोदीच म्हणाले होते की खून और पाणी मिक्स नहीं हो सकता। अगर जेव्हा ते आपलं रक्त वाहतात त्यांना पाणी देणं बिलकुल जरुरी नाही आहे आणि जे 24 मिलियन पाकिस्तानी आहेत, जर का आपण पाणी बंद केलं तर त्यांचे विदिन अ फॉर्टनाईट म्हणजे 15-20 दिवसामध्ये त्यांच्या हालत अशी होईल की त्यांना कळणार नाही जायचं कुठे। आणि बाकी जे 4 त्यांनी निर्णय घेतले आहेत, जसं साख विजा एक्झेम्पशन स्कीम होती ती बंद केली आहे, अटारी वाघा बॉर्डर बंद केली आहे, पाकिस्तान हाय कमिशनचे स्ट्रेंथ कमी केला आहे आणि जे विजावरती इथे आहेत त्यांना 48 आवर्समध्ये निघायला सांगितलं आहे। हे खूप दमदार आणि इनिशियल लेवलला घेतलेले निर्णय आहेत, ह्याचा खूप दूरगामी परिणाम होईल। सर, ज्या पद्धतीने आपले युद्ध सैनिक तयारी करत आहे असं बोललं जात आहे आणि सडेतोड उत्तर दिलं जाईल, म्हणजे एअरफोर्स असो लष्कर असो सगळ्या अनुषंगाने तयारी करत आहे, आपण तयार आहोत त्या युद्धासाठी आणि कशा पद्धतीनं त्यांना उत्तर दिलं पाहिजे? सैन्य नेहमी तयार असतं, सगळे ऑप्शन्स एक्सरसाइज केलेले असतात, ह्यांची पीस टाईममध्ये प्रॅक्टिस होते। आमचं नेहमी म्हणणं असतं द मोर यू स्वेट इन पीस द लेस यू विल ब्लीड इन वॉर, म्हणजे जितकी आपण प्रॅक्टिस करू तितकं आपलं कमी रक्त आपलं जाईल जेव्हा आपण ॲक्च्युअली लढाई करतो। जितके ऑप्शन्स आहेत हे आता तुम्ही पाहताय की एक्सरसाइज चालू आहे, थार डेझर्टमध्ये पण सध्या चालू आहे। हे एक्सरसाइज कम्प्लिटली वेगवेगळ्या ऑप्शन्सवरती प्रत्येक वर्षी केले जातात आणि त्याचा युद्धाभ्यास होतो आणि त्या ठिकाणी कसं कारवाई करता येईल, किती आपल्याला सैन्य पाहिजे, किती टँक्स पाहिजे, किती आर्टलरी पाहिजे, किती एअरफोर्स पाहिजे आणि जर का वॉटर लेवल असेल तर किती नेव्हीचं तादाद पाहिजे, हे सगळं प्रॅक्टिस केलं जातं। त्याच्यामुळे जेव्हा भारताला सांगितलं जाईल किंवा जेव्हा गो अहेड मिळेल आणि बलून ऑफ होईल तेव्हा इमिजिएटली शॉर्ट ड्युरेशनमध्ये आपलं सैन्य तयार राहील आणि ऑप्शन्स आपले इमिजिएटली आपल्याला ते अख्तियार करता येतील। त्याच्यामध्ये शॅलो असू शकतात, मीडियम लेवल असू शकतात किंवा डीप लेवल असू शकतात। इट कुड बी सिंगल सर्व्हिस, इट कुड बी बाय सर्व्हिस, इट कुड बी ट्राय सर्व्हिस। हे तिन्ही ऑप्शन्स आपल्याकडे आहेत आणि हे तिन्ही ऑप्शन आपण एक्सरसाइज करू शकतो।
सर, पाकिस्ताननं ज्या पद्धतीनं ह्या दहशतवादाच्या माध्यमातून जरी हल्ला करून घेतला, कधीतरी खोटाटेपणा नेहमी त्याचा समोर आलेला, अनेकदा ते स्वीकारतात आम्ही केलं नाही आणि त्यांच्याच लोक त्याचं दहशतवादी असतात. तर या सगळ्यामध्ये यावेळेस जो पुन्हा खोटाटेपणा करताय, तर त्यांना काय नेमकं करायचं का असतं? या सगळ्या माध्यमातून त्यांना स्वतः सेफ राहायचं असतं, एकीकडे भारतासोबत संबंध दाखवायचे आणि दुसरीकडे अशा कारवाई करायच्या? बिलकुल, हे पाकिस्तानची फितरत आहे. ते कधीच ॲक्सेप्ट करत नाहीत की जे दहशतवादी आले होते ते आम्ही सपोर्ट केलेत किंवा आमच्याकडनं आलेत. आज तर कहर झाला जेव्हा डेप्टी प्राईम मिनिस्टरनी म्हटलं की हे स्वतंत्र सेनानी असू शकतात आणि त्यांनी भारताच्या विरुद्ध बंड केला आहे. त्या माणसाला स्वतःला लाज वाटली पाहिजे असं बोलताना, कारण पूर्ण जग आणि जगाला माहिती आहे की काय झालेलं आहे. पूर्ण जगाला हेही माहिती आहे की जितकं त्रास भारतामध्ये होतो आतंकवाद्यांमुळे, हा कम्प्लिटली पाकिस्तान स्पॉन्सर्ड आहे. आणि ते आतंकवादी इथे सक्सेसफुल का होतात? कारण इथे लोकल सपोर्ट त्यांना अवेलेबल आहे. स्लीपर सेल्स ऑलरेडी एस्टॅब्लिश आहेत, जे त्यांना गाईड करतात, त्यांना इनग्रेस देतात, त्यांना सपोर्ट करतात, त्यांना शेल्टर देतात आणि कॅशमध्ये त्यांच्याकडे ऑलरेडी वेपन्स, ॲम्युनिशन, स्टोर्स, मेडिसिन्स आणि ड्राय फ्रूट्स अवेलेबल असतात. त्याच्यामुळे त्यांना नुसतं लाईट वेपन घेऊन एंट्री करता येते. आणि हा सीझनच आहे, समर सीझन, ज्याच्यामध्ये कारण पासेस सगळे उघडे असतात, सगळे स्नो बाउंड एरिया उघडलेला असतो. त्याच्यामुळे या सीझनमध्ये मॅक्सिमम कारवाई करणं आणि होणं हे खूप दरवर्षी पाहिलं जातं. आणि आपल्याला हेही माहिती आहे की जो टेररिस्ट किंवा आतंकवादी भारतामध्ये येतो तो इथून सरळ त्याची जर्नी फक्त जहन्नुममध्ये होते. सर, ज्या पद्धतीने आता हे प्री प्लॅनच असलं पाहिजे, ज्या पद्धतीने समोरचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, यावेळेस येणं अपेक्षित होतं, म्हणजे याची प्लॅनिंग अगोदरच झाली असावी. कुठेतरी ह्या सगळ्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या काय? आपण त्याच्यात कमी पडलो? तुम्ही म्हणता तसं खरं आहे की प्लॅनिंग केल्याशिवाय कुठलाही आतंकवादी हमला होऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी प्लॅनिंग करायच्या आधी ते रेकॉनेसन्स करावं लागतं, ज्याला आपण रेकी म्हणतो. तिथे रूट ऑफ इनग्रेस म्हणजे यायचं कुठून आणि पळून कुठनं जायचं, पळून गेल्यानंतर कुठल्या हायडआउटमध्ये आपण राहायचं, तिथे काय सिस्टम आहे आणि ते ऑफ द ट्रॅक आहे की नाही, हे सगळं ट्रेनिंग त्यांना पण मिळालेलं असतं. हे ट्रेनिंग आपल्याला पण मिळालेलं असतं. पण जसं म्हटलं जातं की ह्या वेळेला इज इट अ इंटेलिजन्स फेलियर? इंटेलिजन्स फेलियर नाही म्हणता येणार, कारण आतंकवादी आपला सरप्राईज आणि आपली लोकेशन तो चूज करतो आणि तो असं लोकेशन चूज करतो जे की सॉफ्ट टार्गेट आहे. आता आपण पाहिलं की हे सगळे पर्यटक होते, निहत्थे होते, अशा लोकांना मारणं आणि आपण म्हणतो हे भ्याड कारवाई आहे. भ्याड असो का जोरदार असो, आपलं नुकसान होतं हे नेहमी खरं आहे. सर, आपलं नुकसान होतं, पण यावेळेस आता जसं सर्जिकल स्ट्राईक नंतर पुन्हा देशभराच्या वासियांच्या अशा अपेक्षा आहे की काहीतरी मोठं घडेल. काय वाटतं? तुम्ही स्वतः राहिलेलं आहे, काम केलेलं आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी खूप छोटा अधिकारी आहे आणि सध्या निवृत्त आहे. तर देशाच्या काय कारवाई होईल ह्याच्यावर टिप्पणी करणे माझं हक्क नाही आहे. पण तरी मी सांगू इच्छितो की जेव्हा कारवाई होईल खूप जबरदस्त होईल आणि पाकिस्तानला ह्या वेळा तरी धडा शिकवला जाईल. नक्कीच ज्या पद्धतीनं हा हल्ला झाला, सर्वत्र देशवासियांमध्ये संताप आहे आणि यावेळेस सडेतोड उत्तर जो आहे ते पाकिस्तानला दिलं पाहिजे अशी प्रत्येक भारतीयांची अपेक्षा आहे आणि तसंच काहीतरी घडेल असा विश्वासही जो आहे तो अनिल बामसरांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.